सपनों को अगर हकीकत में बदलना है तो आपको आपकी रात को दिन में बदलना होगा. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज MPSC 2021 साठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, एक्झॅक्टली तुमचा स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे याच्याबद्दल मी माहिती देणार आहे. हा व्हिडिओ फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्यांना असं वाटतं की 2021 ची MPSC होईल. ओके, ज्यांना असं वाटतं की हे शक्यच नाही त्यांनी प्लीज हा व्हिडिओ पाहू नका आणि व्हिडिओ खाली कमेंट सुद्धा लिहू नका प्लीज. तर ज्यांना 2021 ची तयारी करायची आहे आणि ज्यांना असं वाटतं की एक्झाम होईल आणि मला माझा अभ्यास करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये जो काही प्लॅन मी तुम्हाला देईन म्हणजे अगदी उद्यापासून ते एक्झामची डेट आपण अज्युम करणार आहोत कधीपर्यंत होऊ शकते एक्झाम त्याच्याबद्दल. तर तिथपर्यंतचा व्यवस्थित प्लॅन मी तुम्हाला देईन. हा प्लॅन फॉलो करायचा किंवा नाही करायचा हा सर्वस्वी तुमचा डिसिजन असेल. पण तुम्ही जरी स्वतःचा प्लॅन बनवणार असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला या प्लॅनची 100% मदत होईल. ओके, आणि जर या रूटने तुम्ही गेलात तर निश्चितच तुम्हाला एका वर्षामध्ये यश मिळू शकतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हेच पाहणार आहोत की एक्झामची शक्यता किती आहे, एक्झाम होईल की नाही, केव्हापर्यंत होईल आणि मग त्याच्यासाठी आपली तयारी कशी असली पाहिजे. ओके, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक्झाम कधी होईल हा प्रश्न ऑब्व्हियसली सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे. तर जर आपण सध्या विचार केला तर काही लोक म्हणतात की 2020 चीच एक्झाम होणार नाही. पण जर आत्तापर्यंतचे अपडेट्स आपण पाहिले MPSC कडून येणारे, तर जेव्हा मी सांगितलं होतं की आहे त्या डेटला म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ज्या डेट्स फिक्स आहेत तेव्हाच एक्झाम होणार आहे, तर बऱ्याच लोकांनी मला सुद्धा वेड्यात काढलं ॲक्च्युली. पण आत्ता काल परवा जे काही आयोगाचं एक लेटर आपण पाहतोय जे व्हायरल होतंय खूप, तर त्याच्यावरून आपल्या किमान एवढं तरी लक्षात आलं की आयोग एक्झाम पोस्टपोन करण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नाही. आयोग 100% परीक्षा घेण्याच्या दृष्टीने सगळी तयारी करत आहे. ओके, त्यामुळे आपण अजिबात म्हणजे नेहमी ज्यावेळेला तुम्ही शत्रूला कमजोर समजता त्यावेळेला अर्धी लढाई तुम्ही तिथेच हरलेल्या असतात. असं म्हणजे मी अगोदर पण कधीतरी बोलले असेल मे बी. तर मला असं वाटतं की आपल्या शत्रूला अगोदर चांगलं ओळखा आणि शत्रू केव्हाही अटॅक करू शकतो हा विचार करूनच आपण लढायला तयार राहायचं आहे. तर त्यामुळे एक्झाम कधीही होऊ देत, आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे त्याच्यासाठी. 2021 ची कधी होईल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तर असं होऊ शकतं कदाचित या एक्झाम्स लेट झालेल्या आहेत त्यामुळे मे बी नेक्स्ट इयरच्या ज्या एक्झाम आहेत त्यासुद्धा थोड्या लेट होतील. म्हणजे असं नाही की होणारच नाहीत, होतील एक्झाम पण मे बी म्हणजे जशी आपली प्री एप्रिल आणि मेमध्ये असते तर मे बी प्री थोडी पुढे जाऊ शकते. ओके, कारण आत्ता 2020 ची प्री होणार, त्याच्यानंतर मेन्स होणार आणि मग त्याच्यानुसार त्यांचं जे सगळं टाइम टेबल आहे ते ॲडजस्ट करावं लागणार आहे आयोगाला. ओके, तर त्यानुसारच आपण थोडं अझम्पशनवरती की कधीपर्यंत होईल वगैरे हे तुम्हाला प्लॅनमध्ये लक्षातच येईल. त्याच्यानुसार आपण हा प्लॅन बनवणार आहोत. तर साधारणतः हा प्लॅन जो आहे तुमचा तो आपण असं म्हणू शकतो की आत्तापासून ऑगस्टपासून जर आपण सुरू केला तर नेक्स्ट ऑगस्टपर्यंत हा प्लॅन असू शकतो. मग 1 वर्षाचा जर प्लॅन आहे तर अर्थात 1 वर्षभर तुम्हाला अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं ही खूप मोठी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जो काही प्लॅन मी तुम्हाला देईन की बेसिक्स कधी करायचं, मेन्सचा अभ्यास कसा करायचा, प्रीचा अभ्यास कसा करायचा, याच्याबद्दल जे काही मी सांगेन ते तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि कंटिन्युटी असणं, कन्सिस्टन्सी असणं अभ्यासामध्ये हे फार महत्त्वाचं आहे. तर इथे मला थोडंसं म्हणजे हा विषय सोडून बोलायचा आहे की आपल्याला बऱ्याचदा अभ्यासामध्ये कंटाळा येतो आणि मग आपल्याला मोटिवेटेड राहण्यासाठी काहीतरी आवश्यकता भासते की नाही मी एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहीन. तर तुमच्यासाठी मी ऑलरेडी दुसरा एक यूट्यूब चॅनल आहे आपलाच वॉरियर सुप्रिया म्हणून, त्याच्यावरती मी डेली एक मोटिवेशनल व्हिडिओ अपलोड करते. फार तर 2.5 मिनिटांचा तो व्हिडिओ असतो आणि दिवसातले 2.5 मिनिटं तुम्ही एनीहाऊ इकडे तिकडे घालवतच असाल तर 2.5 मिनिटं घालवायला काहीच हरकत नाही, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. ओके, त्याची लिंक पण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर आता मेन मुद्द्याकडे येऊयात की 2021च्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची आणि काय करायचं. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा मी ऑलरेडी तुम्हाला सिलेबस बघून घ्या असं सांगितलं होतं मागच्या 2-3 दिवसांपूर्वी. तर अर्थात तुम्ही आत्तापर्यंत सिलेबस पाहिला असेल हे समजून मी इथलं पुढचं प्लॅनिंग सांगते तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बेसिक्स करायचं आहे कारण पाया जर पक्का नसेल तर अर्थातच आपण पुढे काहीच नाही करू शकणार. आणि बेसिक्स म्हणजे काय याची माहिती पण मी ऑलरेडी एका व्हिडिओमधून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी कोणते स्टेट बोर्डचे बुक्स वाचायचे आणि राज्यसेवा करत असाल तर NCERTचे बुक्स जे आहेत तर ते ऑलरेडी आपण ज्यावेळेला प्रसाद चौगुले सरांची बुक लिस्ट पाहिली आणि पर्वणी पाटील मॅडमची बुक लिस्ट पाहिली त्यावेळेला मी तुम्हाला ते सांगितले ती NCERTचे बुक्स. तर तुम्ही त्या व्हिडिओमधून ती लिस्ट काढून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला बेसिक्स करायचे. ओके,
तर मिनिमम 2 मंथ्स मी बोलते तुम्हाला बेसिक्ससाठी. मे बी काही जणांना वाटेल की मॅडम वेड्या आहेत का, म्हणजे काही पण ऑगस्ट आणि सप्टेंबर अख्खे 2 महिने आम्ही फक्त बेसिक्सच करायचं का? तर हो, मला असं वाटतं की तुम्ही बेसिक जेवढं तुमचा व्यवस्थित कराल तर तुमचा निम्मा अभ्यास तिथंच झालेला असेल. ओके. कारण पुढचा सगळा अभ्यास तुम्हाला तेव्हाच सोपा वाटेल जेव्हा तुमचा बेसिक्स परफेक्ट असेल. ओके. मग एक्झॅक्टली काय करायचं आहे तुम्हाला? तर तुम्हाला जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत, जे मी तुम्हाला क्लास वाईज सांगितलेले आहेत, सब्जेक्ट वाईज पण सांगितलेले आहेत. ओके. कोणत्या सब्जेक्टसाठी कितवीचं कुठलं बुक वाचायचं हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके. अजूनही जर आणखी डीपमध्ये मला जाता आलं टॉपिक वगैरे, तर मी प्रयत्न करेन की ते व्हिडिओजसुद्धा मी तुमच्यापर्यंत आणेन, की कोणत्या सब्जेक्टचे कोणते टॉपिक आणि कोणत्या इयत्तेचे रीड करायचे ते. ओके. तर पहिल्यांदा तुम्हाला स्टेट बोर्डचे बुक्स रीड करायचे आहेत. कसे रीड करायचे ते पण मी तुम्हाला सांगितले, की पहिल्यांदा बुक व्यवस्थित रीड करा. कोणताही एक चॅप्टर तुम्ही रीड केल्यानंतर त्याच्या खाली जे क्वेश्चन आन्सर असतात, म्हणजे स्वाध्याय जो दिलेला असतो विद्यार्थ्यांना, तर तो स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. मग हे नाही पाहत बसायचे, की आम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन आहेत आणि मग मी डिस्क्रिप्टिव्हचे आन्सर, म्हणजे तिथे असतं ना काही वेळेला कारणे त्याचे प्रश्न असतात किंवा एका वाक्यात उत्तरं द्या असे प्रश्न असतात किंवा टिपा लिहा असे प्रश्न असतात. मग तुम्ही म्हणाल, की हे प्रश्न आम्ही का सोडवू? तर अजिबात असं म्हणू नका. जे प्रत्येक धडा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हिस्ट्रीचं उदाहरण घेतलं. समजा तुम्ही इतिहास वाचला 5वीचा आणि त्याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा लढा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही समजा 1857चा उठाव वाचला आणि त्याच्यानंतर खाली काही प्रश्न असतील, की कुठला तरी एक उठाव दिला असेल आणि त्याचं वर्णन करा वगैरे. तर तो प्रश्न तुम्हाला पूर्ण सोडवायचा आहे. त्याचं कारण सांगते. ज्यावेळेला तुम्ही पूर्ण धडा वाचाल आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रश्न उत्तरं लिहाल, असं सुद्धा होऊ शकतं बऱ्याचदा, की काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही रीडिंग केलेलं असूनही तुम्हाला येणार नाहीत. जरी ते 5वीचं पुस्तक असलं तरी. आणि ज्यावेळेला तुम्ही स्वतः क्वेश्चन आन्सर लिहाल, सॉल्व्ह कराल आणि त्याच्यातून तुमचा एखादा मुद्दा आठवत नाही हे तुमच्या लक्षात येईल, तेव्हा तो मुद्दा तुम्ही परत एकदा बघाल आणि नंतर तो तुमचा कधीही विसरणार नाही. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला स्टेट बोर्डचा अभ्यास करायचा आहे. राज्यसेवेसाठी करत असाल तर NCERT कोणत्या इयत्तेचे ते पहा, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्याच्यानुसार सेम तिथे पण तुम्हाला करायचं आहे, की चॅप्टर रीड करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे. ओके. याला मी तुम्हाला मिनिमम 2 मंथचा टाईम दिलाय. जर तुमचं 2 मंथमध्ये नाही झालं तर तुम्ही एक्स्ट्राचा वेळ घेऊ शकता. पण मला असं वाटतं, की 2 महिने इनफ आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. ओके. तर बेसिकमध्ये एक्झॅक्टली काय करायचं हे समजलं असेल तुम्हाला. तर स्टेट बोर्ड वाचताना मात्र फार काळजीपूर्वक वाचा. काही पॉईंट खूप इम्पॉर्टंट असतात आणि समजा तुमचं असं झालं, की एका महिन्यामध्येच झाले सगळे स्टेट बोर्डचे, म्हणजे रीडिंग झालं, क्वेश्चन आन्सर झाले, तुम्हाला कॉन्फिडन्स आला, की माझं स्टेट बोर्ड एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर मग तुम्ही दुसरं काम करू शकता. आयोगाचे क्वेश्चन पेपर घ्या. जे म्हणजे आयोगाच्या वेबसाईटवरती मिळतात. आता विषय निघाला म्हणून सांगते, वेबसाईटचा आणखी एक इश्यू, की मी तुम्हाला वेबसाईट सांगितली तर बरेच स्टुडंट परत कंप्लेंट करायला लागले, की मॅम ती वेबसाईट ओपन होत नाही. मोबाईलवरती जेव्हा तुम्ही Google Chromeमधून वेबसाईट ओपन करता तेव्हा ती होत नाही. द साईट इज नॉट सिक्युअर असा तुम्हाला एक मेसेज येतो. ओके. पॉपअप विंडो येते. तर तुम्ही सरळ जो मोझिला फायरफॉक्स हे जे ब्राउझर आहे त्याच्यामधून सर्च करा. तिथून तुम्हाला MPSCची ऑफिशियल वेबसाईट ओपन होते. ओके. म्हणजे वेबसाईट चालू नाही वगैरे असा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फायरफॉक्सवरून ती ओपन करा, ती ओपन होते. सो तिथे तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळतील. जर तुमचे बेसिक्स एका महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये झाले, तर तुम्ही असं करू शकता, की आयोगाचे क्वेश्चन पेपर घेऊन काही क्वेश्चन्स बेसिकच्या बुकमधून आलेत का त्याचा रेफरन्स तुम्ही शोधू शकता. त्याचा तुम्हाला फायदाच होईल. ओके. सो हे अप्रॉक्सिमेटली सगळं आपलं चाललेलं आहे. जर समजा आपल्या एक्झामच्या डेट पुढे मागे झाला तर आपल्याला अंदाज येईल 2021ची एक्झाम कधी आहे आणि त्याच्यानुसार आपलं टाइम टेबल आपण थोडंफार चेंज करू शकतो आणि फ्लेक्झिबिलिटी आवश्यक आहे याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे मेन्सचा. प्रीचा सिलेबस नाही. कुठला सिलेबस घ्यायचा आहे? मेन्सचा. आणि तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे. आता मेन्सच्या अभ्यासाला मी तुम्हाला सांगते, की सुरुवातीचे 4 महिने तुम्ही देऊ शकता. कारण अर्थातच जानेवारी, फेब्रुवारीला म्हणजे ॲट एनी कॉस्ट आपली प्री होणार नाही 2021ची. हे आपल्यालाही माहिती आहे. ओके. आणि जरी समजा मार्च, एप्रिलमध्ये होणार असली तरीसुद्धा आपण जानेवारीपर्यंत आपण मेन्सचाच अभ्यास करायचा आहे. सो तुमच्याकडे 4 मंथ्स आहेत. जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर आपल्याकडे GSचे 4 पेपर्स आहेत. ओके. GS1, GS2, GS3 आणि GS4. आणि त्याचबरोबर लँग्वेज पण आहे, इंग्लिश, मराठी तुम्हाला करायचं आहे. तर इथे मी तुम्हाला असं सांगेन, की हे जे काही GSचे पेपर्स असतील ते GSचे पेपर, त्याच्यातला एक पेपर म्हणजे GS3 राज्यसेवेचा जो आहे तो मागे ठेवलात तरी चालेल. तो तुम्ही मेन्सच्या अगोदर प्रिपेअर करू शकता. कारण त्याच्यामध्ये मोस्टली करंट अफेअर्सशी रिलेटेड क्वेश्चन्स असतात, तर ते तुम्हाला एनीहाऊ करावेच लागणार आहेत. सो GS1, 2, 3 तुम्ही
या कालावधीमध्ये, या 4 मंथमध्ये आणि मराठी इंग्लिश रेग्युलर बेसिसवरती. ओके. मी लवकरच मराठी आणि इंग्लिशचा इफेक्टिव्ह स्टडी कसा करावा याच्याबद्दलचा एक व्हिडिओ अपलोड करेन. कारण बऱ्याच स्टुडंटना हे कळत नाही की मराठी इंग्लिशचा अभ्यास काय करावा आणि मग त्यांचं कन्फ्युजन होतं. पण जर तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचं हे समजलं ना, तर मी लिहून देते तुम्हाला. इव्हन कंबाईनच्या मेन्सला सुद्धा जे काही प्रश्न येतात इंग्लिशचे 30, मराठीचे 50, तर त्याच्यापैकी म्हणजे 80 प्रश्नांपैकी मिनिमम 50 to 60 क्वेश्चन्स हे तुमच्या नोटबुकमधून येतील. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली काय करायचं. ओके. तर त्याचा प्लॅन पण मी सेपरेट व्हिडिओमध्ये देईन. आता इथे तुम्हाला 4 मंथ्समध्ये काय करायचं आहे, तर मेन्सचा सिलेबस घ्यायचा आहे. जर राज्यसेवा करत असाल तर राज्यसेवा, जर कंबाईन करत असाल तर जी पोस्ट तुम्ही फोकस करताय ती, किंवा जर तुम्ही अजून फिक्सच केलं नाही PSI, STI, ASO पैकी किंवा ग्रुप सी पैकी, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले की कॉमन सिलेबस काढा. तर कॉमन सिलेबसनुसार तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचे आहेत. ओके. आणि त्याच्यानुसार तुम्हाला या 4 मंथमध्ये मॅक्झिमम तुमचा स्टडी कव्हर करायचा आहे रेफरन्स बुक्समधून. ओके. जे टॉपिक समजत नाहीत ते बाजूला लिहून ठेवायचे. एकाच टॉपिकमध्ये गुरफटून पडायचं नाही. समजा तुम्ही एक टॉपिक घेतला, वाचायला लागलात आणि तुमच्या डोक्यात काहीच नाही घुसलं, तर तो टॉपिक बाजूला ठेवून द्यायचा. त्याच्यामध्ये अडकून पडायचं नाही. कारण आपली एक्झाम लगेच नाही. तर ते कसं कव्हर करायचं काय ते मी तुम्हाला सांगेन. पण एक छोटी डायरी मेंटेन करा, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे सगळे टफ वाटणारे टॉपिक्स लिहून काढाल. ओके. तर 4 मंथ्समध्ये आपण असं म्हणू शकतो की ॲटलिस्ट तुमचा 50% मेन्सचा स्टडी तरी होईल. 100% नाही, 50% तरी 100% होईल. ओके. मग आता 50% या 4 मंथ्समध्ये झाल्यानंतर जर आपले एक्झाम आपल्याला वाटलं की होणारच नाही शक्यतो एप्रिल मेमध्ये, पण आपण अज्युम करूया की वाटलं की होणार आहे एप्रिल मेमध्ये, तर मग आपण काय करायचं, फेब मार्चमध्ये आपण काय करू शकतो, प्रीची तयारी करू शकतो. पण जर समजा आपल्या एक्झामची एप्रिल आणि मेमध्ये शक्यता नसेल, तर मग आपण काय करायचं, पुढचे 4 मंथ्स म्हणजे मी तर असं अज्युम करते की जर समजा आत्ताची प्री झाली आणि परत मेन्स वगैरेचा जर विचार केला, तर म्हणजे जून, जुलै किंवा ऑगस्टपर्यंत आपली प्रीची एक्झाम होईल. हे माझं अझम्पशन आहे. मी असं कुठेही दावा करत नाही की अशीच होणार आहे. ओके. हे जस्ट माझं अझम्पशन आहे. तर मी तुम्हाला सांगते, जर आपल्याला असं वाटलं, जर आपण असं धरून चाललो की आपली एक्झाम ऑगस्टमध्ये होणार आहे, तर आपल्याला परत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 मंथ जे आहेत ते मेन्सच्याच तयारीला किंवा रिव्हिजनला मिळत आहेत. मग 50% सिलेबस तो तुमचा झालेला आहे, त्याची रिव्हिजन आणि प्लस अजून 10% सिलेबस जर तुम्ही कव्हर केला, तर मेपर्यंत तुमचा मेन्सचा 60% सिलेबस हा कव्हर होईल. ओके. आणि मग आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेला तुमचा 60% सिलेबस मेन्सचा इथे कव्हर झाला आहे, तर जर समजा आपली एक्झाम एप्रिल मेमध्येच आली, आपल्याला नोटिफिकेशन वगैरे मिळालं किंवा आयोगाच्या हालचालीवरून लक्षात आलं, तर मग आपण फेब आणि मार्च हे 2 मंथ काय करणार आहोत, प्रीच्या तयारीला देणार आहोत. आणि मी ऑलरेडी सांगितलंय, जर तुम्ही प्रॉपरली आत्ता सिलेबस तुम्ही जर बरोबर, मी जसं तुम्हाला सांगितलं की सेम पॉईंट कुठले आहेत आणि डिफरंट कुठले आहेत ते काढा, ते जर तुम्ही व्यवस्थित काढलं असेल ना, तर फेब आणि मार्चच्या 2 महिन्याच्या तयारीमध्ये तुम्ही प्री क्वालिफाय व्हाल. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही, कारण मेन्सच्या अभ्यासामध्ये बऱ्यापैकी तुमचा प्रीचा अभ्यास कव्हर झालेला असेल. ओके. आणि नाही झाली तर मग 4 मंथ्स परत आपल्याला मिळतात कशासाठी, तर मेन्सची तयारी करण्यासाठी. सो एप्रिल मे पर्यंत आपण काय करू, मेन्सची रिव्हिजन करू, 60% सिलेबस आपला कव्हर करू, उरला किती, फक्त 40%. ओके. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जून आणि जुलैमध्ये 2 मंथ्स मोर दॅन इनफ आहेत. ओके. प्रीसाठी इथे तुम्हाला फक्त आणि फक्त प्री फोकस करायचा आहे, कारण तुम्ही ऑलरेडी मेन्समध्ये जे काही प्रीचा पोर्शन केलेला असेल तो तुम्ही रिवाइज कराल, आणि जो असा घटक आहे की जो फक्त प्रीला आहे, मेन्सला नाही, तर ते टॉपिक तुम्ही जून आणि जुलैमध्ये कव्हर करणार आहात. ओके. तर अशा पद्धतीने तुमचा सिलेबस म्हणजे पूर्ण अभ्यासाचं नियोजन असेल. मग जून आणि जुलैमध्ये प्रीची तयारी झाली आणि ऑगस्टमध्ये जर आपली एक्झाम आली, तर मग आपण काय करू शकतो, ऑगस्टमधली एक्झाम क्वालिफाय होऊ आणि एक्झाम झाल्यानंतर तुमचा म्हणजे तुमची फक्त जस्ट आन्सर की आली ना, की तिथून पुढे तुम्हाला समजते की अरे हां, माझा म्हणजे स्कोअर चांगला आहे आणि आता मी मेन्ससाठी क्वालिफाय होतो. मग तुमचा जो 60% अभ्यास झालेला आहे, त्या 60%ची एक रिव्हिजन तुम्हाला पहिल्यांदा करायची आहे. त्यानंतर जो तुमचा 40% सिलेबस राहिला आहे, 40% एवढा राहणारच नाही, मे बी 25%, 30% राहील, कारण तुम्ही 70-75% पर्यंत कव्हर करू शकता. 8 महिने तुमच्याकडे आहेत. ओके. मग जो 40% सिलेबस आपण अज्युम करूया की जो राहिलेला आहे तो तुमचा प्री आणि मेन्सच्या मध्ये जो तुम्हाला 2 ते 3 महिन्यांचा, 3 महिन्यांचा तर इझिली गॅप मिळतो, त्या 3 महिन्यामध्ये तुमचा 40% सिलेबस
राहिलेला कव्हर होईल आणि ऑलरेडी झालेल्या 60%ची रिव्हिजन व्यवस्थितपणे होईल. ओके. आणि मग त्यानंतर जेव्हा आपली एक्झाम असेल मेन्सची, तेव्हा ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित देऊ शकाल. आता परत एकदा मूळ मुद्द्यावरती येते, की मी हे सगळं सांगितल्यानंतर अर्थातच काही लोक म्हणतात, "मॅडम बोलणं खूप सोपं आहे." कारण म्हणजे हा एक कॉमन डायलॉग झाला सगळ्यांसाठी. मला असं वाटतं, बोलणं खरंच खूप सोपं असतं. करणं पण सोपं असतं, पण ते फक्त त्यांच्यासाठीच असतं, ज्यांना ते करायची इच्छा असते आणि त्याच्यासाठी कष्ट घेण्याची ज्यांची तयारी असते. ओके. तर जर म्हणजे तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी कष्ट घ्यायला तयार असाल, तर अर्थातच तुम्हाला हे सोपं वाटेल. मी प्लॅन एकदा क्विकली रिवाईज करते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर बेसिक्स 2 महिन्यामध्ये म्हणजे स्टेट बोर्ड, NCERT जे काही असेल ते बेसिक्स तुम्ही 2 महिन्यात कंप्लीट करणार आहात. त्यानंतर मेन्ससाठी तुम्हाला 4 महिने द्यायचे आहेत. 4 महिन्यांमध्ये तुम्ही मेन्सचा अभ्यास कव्हर करणार. जर आपल्याला वाटलं की प्री रेग्युलर टाईमला होईल, जे की खूप पॉसिबिलिटी कमी आहे, तर आपण फेब-मार्चमध्ये प्रीचा अभ्यास करू. अदरवाईज परत पुढचे 4 मंथ्स जे आहेत ते आपण कशासाठी देणार आहोत, मेन्सची रिव्हिजन आणि आणखी काही सिलेबसचा पार्ट. ओके. त्यानंतर तुम्ही प्रीची एक्झाम जी असेल आपली, तिची तयारी करणार आहोत आपण 1 ते 2 महिने. कदाचित याच्यापेक्षा जास्त कालावधीसुद्धा मिळेल. त्याच्यामध्ये आपण प्रीची तयारी करणार आहोत आणि प्री झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण उरलेला मेन्सचा जो पार्ट असेल किंवा सिलेबस असेल तो आपण कव्हर करणार आहोत. ओके. आणि अशा पद्धतीने जर प्रॉपरली तुम्ही फॉलो केलं, तर 100% तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. जे लोक म्हणतात ना, की हे शक्य नाही, हे फक्त बोलणं सोपं आहे किंवा असं कधी होत नसतं, त्यांना तर ना कटाक्षाने कोरोना पेशंटसारखं दूर ठेवा, कोरोनासारखं दूर ठेवा. ओके. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. अशा लोकांच्या नादी लागू नका. स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य बरबाद करू नका, पहिली गोष्ट. आणि आणखी एक मला सांगायचं होतं, की मराठी आणि इंग्लिशबद्दल जे मी बोलले, तर मी शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न करेन, की मी लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेन. आणखी काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. तुमच्यापैकी खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती, की मॅम प्लीज पूर्ण असा प्लॅन द्या, म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. कोणावरती जबरदस्ती नाही, की हा व्हिडिओ पहाच म्हणून. सो तुम्ही तुमच्या इच्छेने हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही फक्त व्हिडिओज पाहत असाल आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला त्याच्याशिवाय माझ्या नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत. ओके. सो नवीन व्हिडिओज आणि तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचून तुमच्या डाऊट्सची उत्तरं मी जास्तीत जास्त मला देता यावी, यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःची काळजी घ्या, खुश राहा. ओके. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.